हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण करणार आहोत ग्रोसरी शॉपिंग. आय नो हे पण आपण ब्लॉग खूप दिवसांनी आलाय, बट ठीक आहे. ब्लॉग तर येणार, जरा रेग्युलर राहता येत नाहीये कारण भरपूर कामं येतात एकाच वेळी, त्याच्यामुळे. सो आज आपण ग्रोसरी शॉपिंग करणार आहोत आणि मी कशा प्रकारे ग्रोसरी शॉपिंग करते, थोडक्यात रेशन भरते, हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे ओव्हरऑल जसं जसं व्हिडिओ बनेल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करत जाईन. आणि भाऊ पण आहे माझ्यासोबत. इकडे काय करतोय? लावळ्याला उडवतोय. एनिवेज चला, सो आम्ही चाललो तर दोघं. हे मोस्ट ऑफ द काम आमच्याच हातात असतं. मीच माझ्या हातात ती ग्रोसरी शॉपिंग करणं, प्लस आपले साबण वगैरे असतात, डिटर्जंट, त्याचं ते एक वेगळं दुकानात आम्ही म्हणजे वेगळं दुकान फिक्स आहे की डिटर्जंट वगैरे कुठून घ्यायचं. तर ते काका कसे थोडं कन्सेशन पण देतात आणि खूप वर्षांपासून आमची ओळख आहे. म्हणजे जवळजवळ हा एरिया आमचा पूर्ण ओळखीचे असतात सगळे, त्याचं टेन्शन नाही आहे. तर आता आपण चाललो, एक 5 मिनिटात आपण पोहोचू दुकानामध्ये आणि पुन्हा तुमच्याशी बोलतो. पहिले आपण जाणार सुपर मार्केटमध्ये. तिथे बघूया कशी प्राईस आहे, काय तिथे जर कमी वाटत तिथे घेऊया. तर नॉर्मल दुकानामध्ये जर कमी रेट्स असतात तर तिथून घेऊया. राखी पण आणली त्याची ट्रेनमध्ये. मला टेन्शन आहे आज की काल ट्रेनमध्ये इतकी भारी राखी भेटली नव्हती. घेतली असून त्याला उतरायचं होतं म्हणून मी नाही घेतली. भारी होती. मग तू पण उतरायचा ना त्याच्यासोबत. ते माझं स्टेशन नव्हतं ना. यावेळेला भाऊला बोलते एकदम भरभर की मोठी राखी चाहिए. मला पातळ अशा राखी आवडत नाही ना. तुम्ही लोक शोधता ते अशाच शोधता. माझी चॉईस तुला माहिती नाही. जस्ट वेट अँड वॉच. ते तर रक्षाबंधनच्या दिवशीच कळेल की राखी कोणती घेतली. चल आधी आपण बघूया संपूर्ण सुपर मार्केट. आता इथे बघूया काय काय कसं असायचं. आपल्याला अमूल बटर पण घ्यायचं, त्याची आठवण करेल. मी लिस्टमध्ये लिहिलं नाही. युजली सगळी लिस्ट असते ती मराठीमधून असते, पण यावेळेला फर्स्ट टाइम इंग्लिशमध्ये लिस्ट विषय हार्ड. ऑइल सेक्शन कुठे? मग हे घेऊया फॉर्च्यून. ट्राय केलंय का कधी? फॉर्च्यून तर ट्राय केलंय. संडे नसेल तर आपण तेच म्हणजे अगोदर घ्यायचो. तर ट्राय करूया आपण. बास्केट हे काय काय चॉकलेट्स आहे. बास्केट असं घेतलं की भरपूर सारं शॉपिंग करायची. पण एवढीच लिस्ट आहे. पण हे पण मला खूप जास्त वाटते यार. आणि लगेगा तू करना तो पडेगा ना. काही इकडे शेंगदाणे वगैरे मिक्स पण आहे. पापड पकडून ठेवशी का आता हे बास्केट कशाला घेतलंय मग? अरे चुरा नको आहे. असं ठेवलंच तर चुरा होईल बेटा. उभा ठेव, आडवा ठेव. आमचं गाईड इथे. मी इंटरसेक्शन इथे सगळं डाळी वगैरे आहे इकडे. 25 रुपीज पाव केजी काळे वाटाणे. पेन आणायला पाहिजे. पेन आहे जसं टिक करत आहे ना, सो मला लक्षात आहे. आज बरं घेतलंय सगळं टायमावर व्यवस्थित. ओके, काळे वाटाणे डन. जस्ट इंडियन थिंग्स. मी घेणार सेकंड. हा एकदम फ्रेश. 35 रुपीज पाव केजी. हे पण आहे ढोकळा. आपण मोस्टली बनवत नाही ना ढोकळा वगैरे. लोणचं घ्यायचं. लोणच्याचं सेक्शन कुठे आहे? अच्छा हा, ओके, थँक्यू. भाऊ आचार जोयचे ते लोणचं आगडच्या लागड. मिक्स लोणचं घ्यायचं ना. 75. अरे डिब्बी पिचक गई है. जस्ट इंडियन थिंग्स. हे दूध मसाला पण आहे बघ. सही लागत असेल. तुला फेस वॉश पाहिजे? नको एखादा घेऊन बघ ना. नॉर्मल 100 रुपीज असू शकतो. जास्त बारीक होईल ना. ठीक आहे, चालेल. गरम मसाला पावडर. टायगरची पण मच्छर अगरबत्ती आली. अगरबत्त्या घ्यायचे. अरे पाऊस आला. घरी पाठवून देणार का? मग वाटल्यास नंतर स्पायसी चीजी काय करू. मला काही फरक नाही पडत. मला तिखट आय एम ऑलवेज रेडी. मी पण रेडी. बघ इकडे चिली वगैरे सगळे दिसते. नया मॅगी आहे. सबसे ज्यादा तीखा कौन सा? सबसे ज्यादा तीखा. मराठी में बात करना. मराठी में बोलना. अरे देखो ये क्या बोल रहा है अभी? हाँ अभी मेरे को अभी आता मला मॅगी पाहिजे. कुठला पाहिजे? एकदम स्पेशल स्पायसी वाला पाहिजे. सगळ्यात जास्त तिखट मॅगी. तिखट वाला. मी जास्त तिखट करतो. स्पेशल होते. आग लगनी चाहिए. सब जगह से आग लगनी चाहिए तब मजा आता है मेरे को खाने में. मॅगी चांगली असेल तर मी मॅगी वाल्यांना रिव्ह्यू देईन. ओके चलो लेट्स गो. अरे ही पण बघितली होती. लेट्स ट्राय. आणि ताईने ही पण बघितले. तो अभी अंकल ने मराठी बोलना चालू कर दिया है. यस, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हाँ मेरी जान. अंकल अभी फेमस. ओके. आपण मला ती स्पायसी दिसली ना म्हणून मी घेतली. बघ ना, ते रेग्युलर आहे.
ए ही तर खूपच बाबा स्पायसी वाटते मला. पाव किलो मिरची. चल ठीक आहे, दोन्ही पण ट्राय करूया आपण. खूप दिवसानंतर बाहेरची पाणीपुरी खायला आलो. मोस्टली बाहेरचं ते आपण खात नाही, मला सगळं माहिती आहे. तिखट ना, तू खा, मला मीडियम. एक तिखट एक मिडियम. चिकट मीडियम. पाणीपुरी मस्त होतं. स्पायसी खाऊन पूर्ण अंघोळ केले पाणीपुरी. आता खारी बटर घ्यायची. बॉटलवाला व्हिडिओ बनवायचा असापैकी. आता बघते की पाऊस असेल नसेल, कारण बॉटलचं पाणी आणि पाऊस मध्ये एकत्र मग कळणार नाही ना काय ते. जेव्हा पाऊस असतो तेव्हा आपण मस्त रात्रीचं फुल करूया. आपली अशी का नाही बनत काय माहिती. घरातली असते ना, या बाहेरच्या असतात. टोस्ट आणि मस्का बटर घे ना. बटर पाव किलो येवाला नाव नाही त्याचं. येवाले असे अनेक प्रकारचे आहेत. मस्का बटर दाखवलं ना. टोस्ट कोणते चांगले आहेत? अजून कोणते वेगळे? वाला है, मावा टोस्ट है. हे वाले घेऊ काय? चालेल ना, पाव किलो. नान कटाई बचपन की याद आहे. काय बोलते नान कटाई? आता काय झालंय, सगळं भरलं आम्ही रेशन आणि तांदूळ आहे ते काका घेऊन येत आहेत. आणि आपल्या बिल्डिंगमध्ये कुत्री आहे त्याच्यामध्ये ते घाबरतात आणि ती आम्हाला काय नाही करत, कारण आम्हाला पण खूप काय केलंय. बट जाऊ दे, आता ठीक आहे, सगळं आम्हाला ओळखते ना. पण बाकीच्यांना भुंकते खूप जोरात आणि अंगावरच धावून येते. त्याच्यामुळे ते आता आतमध्ये नाही येऊ शकत. मला हे सगळं सामान घेऊन वरती जाऊन परत खाली यावं लागेल एवढे तांदूळ घ्यायला. काय करणार, नो ऑप्शन. ओके, सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी सामान आता आवरायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही माझे बघताय केस. मगाशी अचानक मी असंच बघितलं जस्ट, आणि मला सेम आहे ना बाटलीतला गंगा नव्हता, आपला मूवी आहे ना मराठी चित्रपट, तर त्याची मला सेम आठवण झाली. त्याच्यामुळे मस्त मुजविसला भाऊने काय काय ट्राय केलं. मी पण थोडंसं ट्राय म्हटलं बघूया, वाय नॉट, आपण पण ट्राय करूया. सो हे थोडंसं तसंच वाटलं. तो मस्त कॉमेडी झाली, भरपूर हसलो. सो काइंड ऑफ थोडं वाटतंय. हे बघा, तसे प्रॉपर केस घेतलेत आणि त्याच्यामुळे थोडंसं तसाच लूक येतोय. फक्त मूव्स बाकी होती. आणि इकडे सगळ्यांसाठी मस्त चहा पण बनवला आहे. आणि कसं होतं की पाऊस वगैरे असतं ना की आपल्याला गोष्टी जरा घ्यायला खूप थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण इथे फिरा तिथे फिरा आणि गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी अशा पर्टिक्युलर मिळत नाही. तर त्याच्यामुळे तर मग आम्ही अगोदर जिकडे ग्रोसरी शॉपिंग आपण बघत होतो तिकडून मग पुढच्या दुकानात गेलो, कारण मला तिकडे एवढं नाही हे वाटलं आणि थोडंसं प्राइस पण जास्त वाटली मला त्याच्यामुळे. तर मग दुसऱ्या दुकानात जिकडे आपण ॲज युज्युअल जातो तिकडेच गेलो. तर आपल्याला कम्फर्ट असतो की हां भाई इकडे आपल्याला थोडंसं कमी पण डिस्काउंट मिळेल, ओळख असते त्याच्यामुळे. सो आता चहा घेतोय मस्तपैकी. अजून सामान यायचं बाकी आहे. अर्ध सामान तर मी घेऊन आले. हे आपलं डिटर्जंट वगैरे आहे, सगळे साबण वगैरे ते आता गोष्टी आता येतील. ते म्हटले की आता तर नाही ना, लेट झालंय, उद्या येईल. आणि बाकी सामान ते आता येईल. दळण वगैरे आहे ते आपल्या समोरच बिल्डिंग आहे त्यांची, तर त्यांच्याकडे घरगुती चक्की आहे. सो ते पण एक बेस्ट होईल ना. उगाच आपलं एवढं आम्ही तेच शोधत होतो की कुठे आहे, पण फायनली समजलं. कारण कसं होतं की आपण बाहेर जातो एवढं लांब आणि परत ते दळण घेऊन या. आता चहा घेतो आणि पटकन भेटते तुम्हाला. चहा घेतलाय, भाऊला थोडं जास्त चहा पाहिजे ना, तर त्याला थोडासा माझ्याकडे घेते. मला थोडा कमी असेल तरी चालेल. चला, हे चहा. आणि इकडे मोठं आपण बटर आणलं अर्धा किलोचं, ते सगळं आता स्लाइस करून ह्याच्यामध्ये मस्त पॅक करून ठेवलं. झाकण लागते का याचं? हां लागेल ना, लागलं. चला, ते फ्रीजमध्ये जाईल. आणि थोडंसं इकडे सेपरेट काढून ठेवलं. आज तर भरपूर हेक्टिक दिवस होता, म्हणजे भरपूर कामं होती. मी बोरिवलीला पण जाऊन आली, पण ते मी तुमच्यासोबत नाही शेअर केलं, कारण ते फक्त बँकचं काम होतं, मम्मीचं होतं इम्पॉर्टंट, ते काम केलं. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो, संध्याकाळी जेवण केलं, नाश्ता पण थोडा वेळ रेस्ट केला आणि पुन्हा आम्ही मार्केटमध्ये गेलो. असं तुम्ही बघितलं तर रेशन भरलं आणि घरी रेशन पण आले सगळं बाहेर. आणि आपल्याकडे कसं फिक्स तांदूळ नसतो, कधी बारीक कधी जाड, कधी बारीक कधी जाड. आणि कधी कधी कसं आपली आमटी वगैरे त्याच्यामुळे असं घट्टसर तांदूळ खूप चांगला लागतो, किंवा जाड तांदूळ, जुने तांदूळ असतात ते छान वाटतात. तर त्याच्यामुळे हे थोडेसे जाडसर तांदूळ भरले. लास्ट मंथमध्ये सगळे बारीक एकदम महागवाले भरले होते, पण नेहमीच ते बारीक बारीक असं जमत नाही, त्याच्यामुळे हे वाले तांदूळ भरले. तर हे खूप मस्त लागतं आणि टेस्ट पण भारी आहे. अगोदर मी अर्धा किलो मागून बघितलेले, पण मस्त टेस्ट आहे. आता बघ पहिलवान. सो ही सगळी कामं अशी आहेत ना जी घरातली आहेत ती माझ्याच हातात असतात. आम्ही डीमार्टमध्ये शक्यतो जात नाही, कारण इकडे डीमार्ट आमच्या हायवेला आहे आणि ते पण मला वाटतं बहुतेक मागे रिक्षावाला की बंद झाले असं.
तर मग हे इकडे जवळच्या जवळ बरं पडतं. काय बरं, हे टी ट्रे आहे, त्याच्यामध्ये सगळ्या नको त्या गोष्टी ठेवल्या होत्या, म्हणजे मेडिसिन्स किंवा छोटी छोटी खेळणी जी मार्केटमधून आणली होती ती खेळणी वगैरे, छोटेसे खेळणी. त्यामध्ये मी आता ठेवणार काय, बिस्किट्स. ठीक आहे, तर हे त्याच्यासाठी असू दे. एवढी चांगली ट्रे आणि त्याचा चांगला उपयोग व्हायला पाहिजे, बरोबर ना? 100%. आम्ही एक चॅलेंज व्हिडिओ करणार आहोत. तुम्ही एक्सायटेड आहात तर येस म्हणून सांगा. आणि ते चॅलेंज मस्त असणार आहे एकदम. सो तो नेक्स्ट ब्लॉग येईल. काय असणार आहे तुम्हाला थोडीफार हिंट मिळालीच आणि असेल. ताईच्या चॅनलवर येणार. येस, याच आपल्या चॅनल येणार आहे. सो मी एक्सायटेड आहे. तर बघा, सगळं आता पॅक करून झालेलं आहे. सो आता सगळं आवरून झालंय फायनली. बरोबर रात्रीचे 11 वाजले. सकाळपासून इतकी धावपळ आहे ना, बापरे. म्हणजे असं कधी कधी वाटतंय की अरे यार, खूपच जास्त कामं वाढलेत. म्हणजे इतकी जास्त ना की विचारूनच सोय नाही. अजिबात वेळ मिळत नाही स्वतःसाठी पण किंवा इतर कामं करण्यासाठी पण. असं वाटतं सगळं सोडून जावं कुठेतरी फिरायला वगैरे. लिटरली असं एवढा कंटाळवाणं वाटतं आणि इरिटेट पण होतं कधी कधी. आणि हेक्टिक दिवस जातात खूप सारे. कालच आम्ही आलो मंदारला ब्लड ट्रान्सफ्युजन करून मुलुंडवरून. सो लगेच आज सकाळी उठून तिकडे बँकमध्ये जाणं, काम करणं, सो सगळं खूप जास्त थकायला होतं. आणि स्वतःकडे लक्ष देता येत नाही, ते एक गोष्ट. आणि आता मम्मी इकडे तेल वगैरे भरते सगळं. तर ऑलमोस्ट सगळं सेट आहे. बाकीचे जे कडधान्य वगैरे काय काय ते उद्या सगळं करीन, कारण आता तर भाईसा मला काहीच जमणार नाही. व्हिडिओ एडिट करायचा, उद्या कॉलेजला पण जायचा विचार आहे. आता जे मी एनएसएस मध्ये घेतलं होतं, म्हणजे एनएसएस आपले ते 3 सब्जेक्ट आहेत, एनएसएस, कल्चरल आणि स्पोर्ट्स असं आहे. तर मी विचार करते की माझा आवाज आहे, मला आवड आहे, त्याची पॅशन आहे, तर मी कल्चरलमध्ये का नको घेऊ. एनएसएस मध्ये मला तितका टाइम देता येणार नाही. मी ते सरांना पण सांगितलं. सर बोलले की नाही, पार्टिसिपेट कर किंवा हे ते, पण ते मला नाही जमणार. नाही तर नाही जमणार, कारण इतर गोष्टी पण असतात. मंदारची हेल्थ वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जे मी केसांचं स्मूथनिंग केलं होतं त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं. म्हटलं भरपूर दिवस झाले केल्यापासून मी काहीच तुम्हाला सांगितलं नाही, की अपडेट दिलं नाही, कसं वाटतंय, काय वाटतंय. कारण मला सुद्धा आहे ना, काही जणांनी डीएम मेसेज कमेंट केले होते की केस पातळ होता किंवा आम्हाला पण करायचं आहे, तर आम्हाला सजेस्ट कसं करायचंय. तर या सगळ्या म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा गोष्टी मला बऱ्यापैकी लोकांनी सजेस्ट केल्या होत्या, सांगितल्या होत्या. स्मूथनिंग केलेल्या केसांमध्ये आणि आपले नॅचरल केस त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली फरक आहे. बट कसं आहे की माझे केस अगोदर पण पातळ होते आणि एकदम सॉफ्ट, म्हणजे खूप सॉफ्ट होते. काही काहींची एकदम जाडसर केस असतात. आणि मी ते, मला इच्छा होती म्हणून मी केलं ते स्मूथनिंग जे आहे ते. बट आता मला हळूहळू, आता जवळजवळ झाले असतील 20 दिवस झाले स्मूथनिंग करून. 20 पण नाही, मला वाटतं महिना होत आला असेल स्मूथनिंग करून. सो मला याच्यामध्ये हा फरक वाटलाय की केस आपले वाटतायत, काहीतरी केलंय. आता सगळं ऑइल थोडंसं लावलंय त्याच्यामुळे तसे वाटतायत. बट जे आहे, आपण जसं बो बांधतो किंवा मग आपण वर क्लिप लावून ठेवतो, त्याच्यामुळे केसांना हे होतं, म्हणजे थोडेसे वाकडे होतात केस. आणि ती मग ते लेअर तशीच राहते, जी आपली वाकडी वाकडी केसांची लेअर असते ती स्ट्रेट होत नाही. जेव्हा आपण वॉश करू, जेव्हा व्यवस्थित केसांना स्ट्रेट म्हणजे विंचरू, त्याच्यानंतर मग ते होतं. तोपर्यंत तुमचं, तुम्ही 1 आठवडा केसांनी धुतले, तुमचं ते व्रण ते बोलतात ना, ते टाईपचं थोडं तर तसंच राहणार, म्हणजे थोडेसे वाकडे दिसणार किंवा काय. सो ते एक आहे. आणि गळण्याच्या बाबतीत मला असं काही अजून वाटलं नाहीये. मेन आहे की सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम केस विंचरायला पाहिजे. आठवड्यातून एकदा ऑइलिंग केलं पाहिजे. सो हा, मी डेली तर तेल नाही लावून ठेवत, पण जेव्हा मला धुवायचे असतात केस त्याच्या आदल्या दिवशीच मी तेल अप्लाय करते. आणि येस, बाकी तसं काय मला डिफरन्स जाणवत नाहीये. पण आता कसं आहे की स्टार्टिंगला तर खूपच एकदम भारी वाटली, वाव, जस्ट लुकिंग लाईक वाव असं टाईपचं वाटत होतं. आणि आता असं वाटतं की नॉर्मल आहे. तर म्हणजे युज टू झाले ना मी या केसांमुळे, तेव्हा असं खूप असं शायनिंग टाईप वाटत होतं. बट आता युज टू झाले मी या केसांमुळे आणि असं नॉर्मल वाटतं, असं काही एवढं हे वाटत नाही. फरक वाटतो की हा, आपल्याला केसांमध्ये काहीतरी फरक आहे, जे आधीचे होते आणि आतामध्ये फरक वाटतो. बट एवढा पण म्हणजे तसेच केस आपले राहत नाही जे स्टार्टिंगला डे 1ला किंवा एक 1 वीक किंवा एक 10 दिवस आपले जे केस असतात शायनिंग किंवा असे एकदम स्ट्रेट वाटतात. बिझी लाईफमध्ये आपल्याला तेवढं केसांची काळजी घ्यायला किंवा असं एकदम आपण प्रत्येक वेळेला सोडून नाही राहू शकत ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे मग तसं होतं की मी नेहमी क्लिप लावून किंवा असं बो बांधून किंवा असं वरती, हे माझं सुरूच असतं. सो त्याच्यामुळे तर ही अपडेट द्यायची होती केसांच्या बाबतीत. तर असं आहे बघा. आता हे केस माझे असे आहेत. वाटतात की येस, काय कुकर हवंय, वाटतात की हा स्मूथनिंग केलेत. बट तेच आहे की थोडाफार फरक जाणवेल तुम्हाला. जसे तुम्ही पार्लरमधून करून आलात तर त्याचप्रमाणे तुम्हाला ते वाटणार नाही. मॅगी केली आणि आता मॅगीच खाणार आहे, कारण दुसरं काही करायची ताकद बिलकुल नाहीये. आणि हो, आता माझ्याकडे एक डायरी आहे छानपैकी. त्याच्यामध्ये मी माझ्या दिवसभराचं अख्खं रुटीन
किंवा नेक्स्ट आपल्या 1 वीकचं पूर्ण रुटीन किंवा काही कामं आहेत जी पेंडिंग आहेत करायची आहेत सगळी लिस्ट बनवून ठेवणार आहे. कारण मला कधी ती लक्षात राहत नाही आपले ते निसटून जातात गोष्टी त्या की बाबा मला हे पण करायचं होतं ते पण छोट्यात छोटी गोष्ट आणि मोठ्यात मोठी गोष्ट पण. सो आपलं एक रुटीन प्रॉपर बनेल तर त्यासाठी तर ती डायरी पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो येस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा. आजच्या व्हिडिओमधला कोणता पार्ट सगळं तुम्हाला जास्त वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत टेक केअर ऑल बाय.